नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पाणी जर आला तर आपल्या पिकाचे कसे नुकसान होईल. तर शेतकरी मित्र कमेंट करतात, कमेंट आहेत पण तुम्ही बघू शकता. तर बघा, पाणी जर आला तर कसं नुकसान होईल. तर बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. चला तर सुरू करूया आपण आपल्या व्हिडिओला. तर बघा शेतकरी मित्रांनो, हा आपला चना जॅकी 9218. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हरभरा सोंगणी केलेली आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचा हरभरा सोंगणी व्हायची आहे. कारण की चांबट हरभरा कोणी सोंगतं, कोणी सोंगत नाही, नाही का. मोडीस आल्यावरच हरभरा कोणी शेतकरी मित्र सोंगते आणि कोणी चांबट सोंगते. तर आता काय झालं आहे शेतकरी मित्रांनो, वातावरण बघा, सगळीकडे पाऊस झाला. आपल्याला कमेंट पण आलेले आहेत की परभणी साईडनं, नांदेड साईडनं, वर्धा, यवतमाळ जिल्हा इकडे पाऊस झालेला, भरपूर पाऊस झालेला आहे आणि हरभरा काढणीवर आलेला आहे आणि पाऊस आलेला आहे. तर याच्यात नुकसान कोणतं होते शेतकरी मित्रांनो, जर गारपीट नाही आलं, गारपीट जर नाही आलं आणि तुमचा हरभरा सोंगणीला आला आहे, आता उद्या सोंगतो रे बाण, पाणी आला, नुसता पाणी आला, भरपूर पाणी आला, तर हे जे हरभरे आहे की शेतकरी मित्रांनो, कलर मारतो, कलर मारेल. जसं आता ह्या हरभरा आहे, हे बघा, असा हरभरा सोंगतात शेतकरी मित्र. माझा हरभरा चांबटच आहे. आता हे जे हरभरे आहे बघा, हे बघा, आता हे जे हरभरे आहे, हे बघा, अशी भरण झाली आहे आपली. आता हे जे हरभरे आहे का नाही, हे नरम पडतात, पडल्यानंतर हे फुगतात घाट्यातनी. घाटा वरम होतो ना, ह्याचा सरदार राहतो, हे नरम पडतात, घाटा फुगतात आणि हे थोडेसे काळपट पडते शेतकरी मित्रांनो. काळा डाग मारतो याला आणि याचा जो कलर आहे पाण्यासारखा कलर होतो, पाण्यासारखा कलर. ज्या शेतकरी मित्रांनी मागच्या वेळेनं पाणी आला असेल, मागे हरभरा पेरला असेल, ज्यांचा हरभरा पाण्यात सापडला असेल, त्या शेतकऱ्यांना याचा नक्की अनुभव असेल. याचा कलर चेंज होतो. जसा आता ह्या कलर आहे ना, ह्या कलर बा चना आहे, असाच चना ह्या नॅचरल कलर आहे शेतकरी मित्रांनो, ह्या नॅचरल कलर आहे. पण पाणी आल्यानंतर, आता जसं माझा हरभरा आहे, आता जर पाणी आला, संध्याकाळी जरी पाणी आला, चांगला पाणी, तर याचा कलर चेंज होतो शेतकरी मित्र. पाण्यासारखा फिक्कट कलर दिसतो आणि काळपट डाग पडतात, असं नुकसान होते. आणि दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो, सोंगलेला हरभरा राहतो, सोंगलेला कवटे राहतात, ते तर कवटे गळतात, ते कवटे गळतात, म्हणजे त्या कवट्यातले घाटे गळतात. आता ह्या हरभरा डिकून आहे, ह्या हरभरा डिकून आहे, याला जमिनीला डिकून आहे, या कापलेला नाही आहे, याचे घाटे गड नाही होणार. पण जो कापून ठेवलेला आहे, 2-3 दिवस जर पाणी आला, त्याचे घाटे तिथंच गळते शेतकरी मित्रांनो, याचे घाटे गळणार नाही. याचे घाटे कवा गळण, आता पाणी आला, आपला हरभरा ओला झालेला आहे, जसजसं तापमान वाढेल, जसजसं ऊन वाढेल, तापमान म्हणजे उष्णता वाढेल, तसतसं ह्या कौर येईल, मग घाटे गळण. याचे घाटे गळण म्हणजे पाणी आला तर घाटे गळणार नाही उभा हरभऱ्याचे, आणि जो कापून ठेवलेला आहे त्याचे दुसऱ्याच दिवशी 1 घंट्याभरातच घाटे गळतात. असा फरक पडतो शेतकरी मित्रांनो, पाणी आलं तर असं नुकसान होते. आणि दुसरी गोष्ट, हवा असेल तर कवटी उठून पळतात, दूर उठून पळतात. पहिले हवा आली तर पहिले जर हवा आली तर कवटे उठून पळतात. पहिले पाणी आला, नंतर हवा आली तर कवटे जास्त उठत नाही, कारण की ओले होतात ते. तर असं नुकसान होते शेतकरी मित्रांनो. आणि शेतकरी मित्रांनो, ज्यांनी आज गंजी लावलेली आहे, गंजी झाका, गंजी झाकणे आवश्यक आहे. बरेचसे शेतकरी मित्र गंजी झाकत नाही, येणच का म्हणते पाणी, छतीले माती लावतात, आणि एकदा गंजी ओली झाली तर गंजीचा चना ओला होतो आणि गंजी मग फोडून काढावे लागते. आणि उद्या सकाळी गंजी काढत आहे का नाही, तर उद्याचं वातावरण पाहूनच गंजी उकलाची, नंतरच गंजी काढायची मशीननी. काढायला गडबड नाही, वातावरण पाहून गंजी काढावी हरभऱ्याची. मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं शेतकरी मित्रांनो, चांबट हरभरा सोंगू नका, कर मोडी शिव द्या, तवाच हरभरा सोंगा. आणि तुमचा हरभरा सोंगायला आलाय असेल तर थांबून जा, कारण की कसं आहे, 2-3 दिवस पाणी सांगितलं, याचा असर जाऊ द्या. आणि बरेचशा शेतकऱ्यांनी हिंमत लावून हरभरा सोंगणी केली, त्यांची गंजी पण लागली, नाही का, त्यांचं व्यवस्थित झालं, त्यांना मजूर पण मिळालं, चांगली गोष्ट आहे. नुकसान नाही झालं पाहिजे शेतकरी मित्रांनो आपलं. आता उद्या काढणी पण आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे,
पण काही शेतकरी मित्रांनी गडबड केली, मोठमोठे प्लॉट राहतात, मजूर सांगतात, पण होत नाही, होत नाही, सोंगणी होत नाही, माल उचलणं होत नाही, कारण की हरभरा चांबट आहे. याच्यात काय होते शेतकरी मित्रांनो, पाऊस येतो आणि नुकसान होते, कवटे दुसऱ्याच्या शेतात उडून जातात, आपलंच नुकसान होते. दोन्ही इकडं नुकसान आहे. त्याच्यापेक्षा थांबलं तर परवडते आपल्याला, थांबलं तर जमत नाही का, कोणतंच टेन्शन नाही, थांबूनच जायचं. पाहू काय येते, तर गारपीट येते का पाऊस येते. गारपीट तर सहसा येत नाही आणि बऱ्याचशा भागात पाऊस नाही आणि बऱ्याचशा भागात पाऊस आहे. दोन्ही गोष्टी आहे शेतकरी मित्रांनो. तर असं जर नियोजन केलं ना शेतकरी मित्रांनो, आपण चांबट जर माल सोंगला नाही तर आपला माल मजुराचा हात घेणार नाही आणि आपलं लवकर होईल सोंगून. तर आता आपलं जवळच आहे सोंगणी, बस 2-3 दिवस थांबायचं आहे आपल्याला, नंतर पाहू मजुरी खाली व्हायचा आहे. तर अशा पद्धतीनं खराब होते शेतकरी मित्रांनो माल आपला. आणि दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो, हरभरा 100 ते 105 दिवस पूर्ण परिपक्वता दिवस आहे. आणि जे मागचे हरभरे आहे, मागच्या हरभऱ्यावर आता कमेंट आली, आता लाईव्ह आलो होतो आपण, कमेंट आहे अळी आली आहे म्हणते. जर आता अळी आली असेल, असा हरभरा असेल जसा आता आपला हरभरा आहे, अळी राहताच, पण आता अळी आली आहे तर कोणती फवारणी करता, फवारणी करू नका. आणि ज्यांचे लेट हरभरा आहे 70-75 दिवस झालेले आहे हरभऱ्याला, हिरवा हरभरा आहे, बरेचसे प्लॉट आहे हरभरे हिरव्याचे, तर इमॅमॅक्टिनची फवारणी आवश्यक आहे आणि 05234ची फवारणी आवश्यक आहे, हरभरा भरून येईल. तर असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो तुम्ही. नाही तर उद्याला आपण गव्हाच्या प्लॉटमध्ये भेटूया. का भेटूया, कारण की शेतकरी मित्रांनो कमेंट केलेली आहे 90 दिवसाचा गहू आहे, अजून पाणी देऊ का, नाही काय. आता पाणी आपल्या जमिनीनुसार द्या गव्हाला, गव्हाची व्हेरायटीनुसार पाणी द्या गव्हाला. आता 90-95 दिवस झाले पाण्याच्या आवश्यकतेने असाच गहू भरून येतो. आणि बरेचसे शेतकऱ्यांचे मागच्या हप्त्यामध्ये गहू पडले, हवा होती, हवा चालू असताना पाणी दिले, नाही का. आणि ज्यांचे गहू लेट आहे त्यांनी तर पाणी द्यावंच लागेल शेतकरी मित्रांनो. एक गव्हाला पाणी द्यावंच लागेल, हलकी जमीन आहे ते. आणि हलकी जमीन असून गव्हामध्ये जर वजन आले असेल, पाणी देताना जर गहू पडत असेल तर पाणी देऊ नका. इकूनही नुकसान आहे, तिकूनही नुकसान आहे. गहू पडला तर भरत नाही, नुकसान होत नाही. आणि गहू जर पडला नाही, पाणी जर नाही दिले, हलकी जमीन असली, थोडापाड भरतोच गहू, कारण की गव्हातही कस असतो. म्हणून आपण उद्याला आपल्या गव्हाच्या प्लॉटला 8:30ला लाईव्हमध्ये भेटणार आहोत शेतकरी मित्रांनो. तुम्ही पण या आणि आपल्या चणा पिकाची काळजी घ्या. चणा सोंगला असेल गंजी लावून द्या आणि तालपत्रीनं झाकून द्या. आपल्या मालाची काळजी घ्या शेतकरी मित्रांनो. ज्या गोष्टीची आपल्याला काळजी घेता येते ते काळजी घ्या. बाकी तर माल उभा आहे आपल्या वावरात, त्याची तर काळजी घेता नाही येणार, नाही का. माल उभ्या पिकाची काळजी घेऊ का आपण, तर कोणती काळजी घेऊ. रोई येत असेल, जंगली जनावर येत असेल, ते हाकलपट्टी करू आपण. पण संध्याकाळी जर पाणी आला तर काही शाश्वती नाही. पाणी येतो कसा, काय येतो कसा, गारपीट येतं कशी येतं. पण तुम्ही माल सोंगून ठेवलेला आहे तो तर जमा करू शकतो. आणि गंजी जर लावली असेल ते तर झाकू शकतो आपण. हेच म्हणायचं आहे मला. तर पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. आणि उद्याला 8:30 वाजता लाईव्हला येऊ आपण नर्मदा सागर या प्लॉटमध्ये गव्हाच्या. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.